नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय ॲग्रोवनचं शेत मार्केट बुलेटिन. आपण जर पाहिलं तर मागच्या आठवडाभरापासून शेतीमाल बाजारांमध्ये आपल्याला चढ-उतार दिसून येत आहेत. मग कोणत्या शेतीमालाचे भाव कमी झाले, कोणत्या मालाचे भाव वाढले, याचा आढावा आपण आज घेणार आहोत. यासाठी आपण महत्त्वाची 5 पिकं निवडली. ही पिकं कोणती आहेत? तर कापूस, सोयाबीन, डाळिंब, तूर आणि गहू. या 5 शेतीमालांच्या बाजारभावात म्हणजे मार्केटमध्ये काय झालं, याचा आढावा आपण आज घेणार आहोत. सुरुवातीला आपण आपल्या सगळ्यांचं जिव्हाळ्याचं म्हणजे आपल्या सगळ्यांना जी आतुरता असते, की नेमकं कापसाच्या बाजारात काय झालं, त्याचा आढावा घेऊयात. कापसाच्या बाजाराबाबत बोलायचं झालंच, तर आज आपल्याला असं दिसून आलं, की भावात काहीशी सुधारणा झाली आहे. आता आपल्याला माहिती आहे, की मागच्या जवळपास आठवडाभरांमध्ये कापसाच्या भावात आपल्याला नरमाई दिसून आली होती. आता कालचंच सांगायचं झालं, तर कालसुद्धा कापसाचा भाव नरमला होता, म्हणजेच कमी झाला होता. पण आज काहीसं दिलासादायक चित्र होतं. आज कापसाच्या भावात म्हणजे बाजार समित्यांमध्ये क्विंटल मागं 50 ते 100 रुपयांची वाढ दिसून आली होती. मग आज कापसाचा भाव काय होता? तर आज कापसाचा सरासरी भाव होता 6,600 ते 7,300 रुपये. म्हणजेच कालच्या तुलनेत आपल्याला किमान आणि कमाल भावात काहीशी सुधारणा दिसून आली. मग बाजार समित्यांसोबतच आपल्याला वायद्यांमध्ये सुद्धा काहीशी वाढ दिसून आली. मग वायदे आज काय होते? तर वायद्यांमध्ये आज खंडीचे व्यवहार झाले ते 57,200 रुपयांपर्यंत. आज दुपारपर्यंत हा भाव होता. तर आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये आपल्याला माहीतच आहे, आपण रोज आढावा घेतो, की आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या वायद्यांमध्ये चढ-उतार सुरू आहे. आता एखाद्या बाजार समितीतली आवक जर सांगायची झालीच आपल्याला, तर आपल्याला आवक सांगता येईल आज आपण जर विचार केला, तर राज्यामध्ये मानवत बाजार समितीस सर्वाधिक 1,600 क्विंटल आवक झाली होती आणि भाव होता, कमीत कमी भाव होता 7,100 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 7,260 रुपये आणि सरासरी भाव होता 7,210 रुपये. म्हणजेच काय, तर सरासरी भाव हा ऑलमोस्ट सगळ्या बाजार समित्यांमध्ये आपल्याला 7,100 7,300 या दरम्यान दिसतो. तर कमीत कमी भाव आपल्याला 6,600 रुपयांपासून सुरू झालेला दिसतो. हे होतं कापूस बाजाराबद्दल. आता आपण बघूयात सोयाबीन बाजाराचं. आता सोयाबीन बाजाराचं जर बोलायचं झालं, तर सोयाबीन बाजारांमध्ये आपल्याला माहीतच आहे, की मागच्या 4 दिवसांपासून म्हणजे शुक्रवारपासून सोयाबीनचे भाव काहीसे नरमले होते. फक्त बाजार समितींमधील खरेदीचेच नाही, तर आपल्याला प्रक्रिया प्लांटचे भावसुद्धा कमी झालेले दिसलं होतं. याचं मुख्य कारण होतं आंतरराष्ट्रीय बाजारात आलेली नरमाई. आंतरराष्ट्रीय बाजारातसुद्धा म्हणजे सीबॉटवर आपल्याला सोयाबीन आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये नरमाई आलेली दिसली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात आजसुद्धा दरामध्ये काहीसे चढ-उतार सुरू होते. देशात तसं बाजारांमध्ये सरासरीपेक्षा आवक कमीच आहे. पण उद्योगांना म्हणजे प्रक्रिया प्लांट्सना आपल्या गरजेप्रमाणे माल मिळतोय. त्यामुळं काय झालं, की देशामध्ये आपले जे सोयाबीनचे भाव आहे, ते आपल्याला काहीसे स्थिरावलेले दिसत आहेत. सोयाबीनला आज 4,800 ते 4,100 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला होता आणि प्रक्रिया प्लांट्सचे जे भाव आहे, ते होते 5,200 ते 5,300 रुपयांच्या दरम्यान होते. आता एकूण जी बाजारातली स्थिती पाहिली, म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजार, आपल्या देशातील सोयाबीनची आवक आणि इतर जे काही घटक आहे, हे जर आपण लक्षात घेतलं, तर आणखी काही दिवस आपल्याला सोयाबीनच्या भावामध्ये किमान 50 ते 100 रुपयांपर्यंत चढ-उतार दिसू शकतात. असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. आता एक फळपिकाकडे वळतोय म्हणजे आपलं डाळिंब. आता राज्यातलं डाळिंबाचं क्षेत्र कमी झालं, पण जे आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे आता डाळिंबाचं पीक आहे, त्यांच्यासाठी हा आढावा जो आहे, ही जी माहिती ती महत्त्वाची आहे. आता मृगबहारातील डाळिंब बाजारात येतोय. आता आपल्याला माहीतच आहे, की दिवाळीपूर्वी बाजारामध्ये आवक कमी होती. म्हणजे तसं जर पाहिलं आपण तर मागच्या 5-6 महिन्यांपासून जवळपास वर्षभरापासून आपल्या बाजारामध्ये जे गुणवत्तेचा माल आहे, डाळिंब आहे, त्याचा तुटवडा होता. त्यामुळं काय झालं, की गुणवत्तेच्या मालाला चांगला भाव मिळत होता. जास्त लांब जायची गरज नाही. आपण जर दिवाळीच्या काळातलंच जर पाहिलं, तर दिवाळीच्या काळामध्ये आपल्या गुणवत्तापूर्ण डाळिंबाला जवळपास 150 ते 160 रुपयांचा भाव मिळत होता. पण आता दरामध्ये आपल्याला किमान 20 ते 30 रुपयांची नरमाई दिसते, म्हणजे भाव कमी झाले. हे भाव कशामुळे कमी झाले? तर बाजारातील वाढणाऱ्या आवकेमुळे. आता मृगबहारातील जो डाळिंब आहे, तो डाळिंब दिवाळीनंतर जास्त बाजारात यायला लागला. मग आता डाळिंब बाजारात जास्त यायला लागला म्हटल्यावर साहजिकच दरामध्ये नरमाई आली. पण एक गोष्ट लक्षात घ्यायची, ते म्हणजे आपल्या देशात, आपल्या राज्यातलं जे डाळिंबाचं उत्पादन आहे, ते मागच्या काही महिन्यांपासून कमी कमी होताना दिसतंय. तसं त्याला कारणं मागच्या काही वर्षांपासून आपल्याला दिसतात. पण सध्याचं जर सांगायचं झालं तर डाळिंबाची आवक कमीच आहे. आता मृगबहाराचं जर बोलायचं झालं तर अशी माहिती आहे, की देशातील मृगबहार म्हणजे हा 40 लाख हेक्टरवर धरला गेला होता. त्यापैकी आपल्याला 25 ते 30% काढणी म्हणजे 25 ते 30% माल हा बाजारात येऊन गेला.
मग आता सध्या काय भाव मिळतोय? तर आता जो डाळिंबाला भाव आहे तो आहे 130 ते 135 रुपये किलो. आता बाजारातील आवक, देशातील लागवडीची स्थिती, शेतकऱ्यांनी धरलेला माल, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण विचारात घेतल्या तर आणखी काही दिवस डाळिंबाचा सध्याचा जो भाव आहे 130 ते 135 रुपये हा टिकून राहू शकतो, असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासक सुद्धा व्यक्त करतायत. आपलं दुसरं महत्त्वाचं पीक आहे की जे आता महिन्याभरात आपल्या हातात यायला लागेल, ते म्हणजे तूर. मग आता आपल्या हातात जी तूर येणार आहे, आता यंदा साहजिकच आपल्याला माहिती आहे उत्पादन घटणार आहे, कारण लागवड कमी आहे. दुसरीकडे दुष्काळामुळे आपल्या पिकावर परिणामसुद्धा झाला. मग या तुरीचं बाजारातील स्थिती काय आहे? तर तुरीचे बाजार मागच्या काही महिन्यांपासून स्थिरावलेले आपल्याला दिसत आहेत. तुरीचा बाजार मागच्या काही म्हणजे दिवाळीच्या 2 महिन्यांआधीपासून आपल्याला 10,000 ते 12,000 रुपयांच्या दरम्यान दिसतोय. कशामुळं? कारण दिवाळीच्या काळामध्ये डाळीला मागणी वाढलेली असते. आता तूर बाजारात यायला लागेल, पण घाबरून जाण्याची गरज नाही, कारण यंदा देशातील एकतर लागवड कमी आहे. आता लागवड कमी आहे, उत्पादन घटणार म्हणजे साहजिकच आपल्या शेतकऱ्यांना म्हणजे आपल्याला फटका बसलेलाच आहे. पण हाती येणाऱ्या मालाला आपल्याला चांगला भाव अपेक्षित आहे. आता आपल्या अपेक्षेला अनुसरूनच काही गोष्टी बाजारात घडत आहेत. त्या म्हणजे एकतर आपल्याला आयात जी आहे, तर निर्यातदार देश म्हणजेच मोझांबिकसारखे देश आपल्याला कमी भावात तूर द्यायला तयार नाही आहे. त्याचा परिणाम आपल्याला देशात दिसून आला. याचा परिणाम असा झाला की आपल्याला 10 ते 12,000 रुपये रेट टिकून आहे. मग जेव्हा आपली तूर बाजारात येईल तेव्हा आपल्याला काय भाव दिसू शकतो? तर अभ्यासक आणि जाणकारांच्या मते जेव्हा शेतकऱ्यांच्या तूर बाजारात येईल तेव्हा तुरीच्या भावात जास्त नरम येण्याची शक्यता नाही आहे, कारण यंदा उत्पादन कमी आहे. मागच्या वर्षीचा स्टॉकसुद्धा कमी असेल आणि आपल्याला आयातीचे पर्यायसुद्धा कमी असतील. त्यामुळं तुरीचा आज सध्याचा जो भाव आहे ह्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात पडझड होईल किंवा भाव कमी होतील याची शक्यता खूपच कमी आहे. तरी पण आपल्याकडे जे काही तूर येईल, आता निश्चितच मी परत परत सांगतोय, आपलं उत्पादन निश्चित यंदा घटलेलं आहे, पण आपल्या हातात जो काही माल येईल त्या मालाला चांगला भाव मिळावा यासाठी आपण बाजाराकडे लक्ष ठेवून असावं. पण तुरीचे भाव जास्त पडणार नाहीत, आपल्याला अपेक्षेप्रमाणे भाव मिळू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. आता आजच्या आपल्या चर्चेतला शेवटचं पीक आहे ते म्हणजे गहू. आता गव्हाचा भाव आपल्याला माहिती आहे की मागच्या काही महिन्यांपासून विशेषतः दिवाळीच्या काळापासून जास्त वाढले. सणांमध्ये गव्हाला जास्त मागणी वाढलेली असते. त्याचा परिणाम असा झाला की गव्हाचे भाव ह्या महिना दीड महिन्यांमध्ये जवळपास 100 ते 150 रुपयांनी वाढले होते. दुसरीकडं जर आपण रब्बीचं लागवड बघितली, आता रब्बीची लागवड चालू आहे. एक 15 डिसेंबर किंवा डिसेंबरच्या शेवटपर्यंत ज्या भागामध्ये सिंचन आहे, इरिगेशनची व्यवस्था आहे, त्या भागातले शेतकरी लागवड करत असतात. पण आपल्याकडं म्हणजे महाराष्ट्रात विशेषतः ज्या भागात पाणी नाही किंवा देशभरात ज्या भागामध्ये पाणी नाही, त्या भागात शेतकरी आता गहू लागवडीवर जास्त जोर देत आहेत. गहू लागवडसुद्धा सुरू आहे. आपण जर आत्तापर्यंतच्या लागवडीचा आढावा घेतला, तर गव्हाची लागवड गेल्या वर्षीपेक्षा जवळपास म्हणजे गेल्या वर्षी या काळात जेवढी लागवड झाली होती, त्या तुलनेमध्ये जवळपास 6% कमी आहे. याच्यामध्ये विशेषतः चिंताजनक बाब आहे मध्य प्रदेशात, कारण मध्य प्रदेश हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा गहू उत्पादक राज्य आहे. मध्य प्रदेशात यंदा अनेक भागामध्ये पाणी टंचाई आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काय केलं की हरभऱ्यासारखे जे कमी पाण्यात पिकं येतात त्या पिकांना प्राधान्य दिलं. त्यामुळे मध्य प्रदेशातील गहू लागवड यंदा किमान 10% कमी राहील असा आत्ताच अंदाज आहे. आता अजून पेरणीला 1 महिनाभराचा कालावधी आहे. त्यानंतर पेरणी किती होते याचा आढावा आपल्याला नंतरच्या काळात घेताच येईल. दुसरी चिंतेची बाब अशी आहे ती म्हणजे एल निनोमुळे वाढणाऱ्या तापमानाची. आतापर्यंत जेव्हा जेव्हा एल निनो आला तेव्हा तेव्हा आपल्याला माहिती आहे की डिसेंबर ते मार्च या काळामध्ये तापमान हे सरासरीपेक्षा काहीसं अधिक असतं आणि यंदासुद्धा असंच घडण्याची शक्यता आहे. आणि नेमकं डिसेंबर ते मार्च हा कालावधी जो आहे तो आपल्या गहू पिकासाठी खूप महत्त्वाचा असतो. आता मागच्या 2 वर्षांमध्ये आपलं सलग उत्पादन घटलं. 2021च्या हंगामामध्ये आपण पाहिलं की 21-22मध्ये उत्पादन घटलं होतं. त्यापेक्षा जास्त उत्पादन आपल्याला 22-23मध्ये दिसलं. आता यंदासुद्धा दुष्काळ, पाणी टंचाई, वाढतं तापमान या सगळ्या गोष्टींमुळं गेल्या 2 वर्षांपेक्षा उत्पादन कमी राहू शकतं अशी एक भीती व्यक्त केली जाते. मग जर आपलं उत्पादन कमी राहिलं तर गव्हाची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण होऊ शकते. आता सरकारनं तर आधीच आपल्याला स्टॉक लिमिट लावलं, निर्यात बंदी केली, सगळे हत्यार वापरून झाले. आता सरकारकडे एकच पर्याय असू शकतो तो म्हणजे आयातीचा. म्हणजे जर आपलं उत्पादन घटलं तर आपल्या देशामध्ये भाववाढसुद्धा होऊ शकते, गहू चांगला भावसुद्धा खाऊ शकतो. आणि जर आपली गरज पूर्ण करायची असेल तर आपल्याला आयातसुद्धा करावी लागू शकते. त्यामुळं आपण जे पीक पेरतोय गहू, त्या गव्हाला यंदा चांगला भाव साधण्याची एक संधी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी म्हणजेच आपण बाजाराकडे लक्ष ठेवणं तेवढं गरजेचं आहे. हे होतं आजचं आपलं शेत मार्केट बुलेटिन. रोज सायंकाळी 5 वाजता आपण या बुलेटिनमधून महत्त्वाच्या 5 पिकांविषयी माहिती घेत जाऊ. आपल्याला जर असं वाटत असेल की आपल्याला एखाद्या पिकाची माहिती हवी आहे तर आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्याची माहिती आम्ही तुम्हाला नक्की देऊ.